खरं ड्रायव्हर लोकांचा नादच खुला असतो राव. तर राम राम मित्रांनो, मी तुमचा महेश चव्हाण. ते पहिले एक म्हणत होती बघा, उचलली जीप लावली टाळायला, पण आमचा काय विषय वेगळाच होता. ते म्हणजे उचलली बॅग लावली पाठीला आणि निघले फिरायला. आता फिरायला म्हणल्यावर एकटे निघू शकत नाही, मग काय घेतला आपल्या आरण बोला सोबत आणि बार सेटला सोबत घ्यायचं म्हणजे ते आम्हाला सोडायला आले होते. त्यांना बाय करून निघूच लागलो. तेवढ्यात आपले प्रगटले सिनेमॅटिक शिवम, त्यांना पण सोडायला आले त्यांचे नागेश शेठ. मग या दोघांना बाय करून आम्ही तिघ जण आलो उमरखेडला. इथे येऊन वैष्णव आमची वाट बघत होते, कारण आम्ही सर्वजण मिळून जाणार होतो लांबच्या सफरला. नेमकं जाणार कुठे सांगतो तुम्हाला पुढे. आता आम्ही गाडी बुक केली होती खुराना, म्हणून आमचा प्रवास होणार होता एकदम सुहाना. आणि त्यात अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या उमरखेड तालुक्याचे फेमस रील स्टार रामभाऊ हेच त्या गाडीचे ड्रायव्हर होते. मग आता तर अजून आपला मजेदार सफर होणार होता. हा सफर निघाला होता आपला थेट पुण्याकडच्या दिशेने. नेमकं असं पुण्याला अचानक निघण्याचं काय कारण आहे ते तुम्हाला नंतर सांगतो. त्या अगोदर चला आपल्या रील स्टार रामभाऊला भेटून यावं म्हणलं, म्हणून सरळ सीट सोडून आलो रामभाऊला भेटायसाठी त्याच्या कॅबिन मध्ये. इथं आल्यावर रामभाऊला माहित झालं की आपण ब्लॉगर आहोत. मग काय रामभाऊने दिला त्याचा मोबाईल माझ्या हातात, काढामध्ये आमची पण एखादी रील. खरंच राव, रामभाऊचा विषय एकदम मावलच आहे. ड्रायव्हर की सोबत रील स्टार, पण ते पण एकदम कडक. मग काय त्याची एकदम कडक रील तयार करून दिली आणि मी पोहोचलो आपल्या सीटवर आराम करायसाठी. आणि राहिला महत्वाचा विषय, आम्ही सगळे पुण्याला का चाललो ते तुम्हाला नंतर पुढच्या ब्लॉगने सांगतो. त्यासाठी आताच लाईक अँड फॉलो करून घ्या.